नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजची चर्चा जबरदस्त आहे मित्रांनो। इयत्ता 10वी ची नवीन बॅच सुरू होत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि स्पेशल बॅच 2024 आणि 25 साठी मित्रांनो सुरू होत आहे। तर आज चर्चा करूयात इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती। गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.1 मित्रांनो आज बघून घेऊयात आपण। आणि हो, जी मुलं इंग्लिश मीडियमला आहेत, सेमी इंग्लिशला आहेत, त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही। हीच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिश मधून जरूर बघून घ्या। ओके, तर जाऊयात मित्रांनो पुढे। दोन चलातील रेषीय समीकरणे यावरती आज आपण चर्चा करूयात। आणि सगळ्यात एकदम इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो सबस्क्राइब करा, त्या चॅनलवरती जा मित्रांनो, तो जॉईन करा। त्यावरती मी सगळ्या व्हिडिओच्या लिंक, महत्त्वाच्या नोट्स, महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारत असतो, त्यामुळे व्हॉट्सअपचा ग्रुप लई महत्त्वाचा आहे। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या, आणि हो भावांनो इंस्टाग्रामला पण फॉलो करा आपल्याला। इंस्टाग्रामची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केले। आणि आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, त्याची सुद्धा लिंक आहे, बऱ्याच लिंक आहेत व्हिडिओच्या खाली, त्यानंतर बघून घ्या आरामात। बघा मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। पहिली कन्सेप्ट आपण समजून घेऊ। चल म्हणजे काय मित्रांनो? चल म्हणजे काय? चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी, चल चल खटारा खींच के, तो चल नाही, हा चल थोडासा वेगळा आहे। हा चल एकदम चल बिचल करतो। चल बिचल करतो म्हणजे तो बदलत असतो, नेहमी बदलत असतो, म्हणजे जो बदलतो तो चल। ओके, म्हणजे एका जागेवर थांबतच नाही, तो इकडून तिकडं चालत राहतो, इकडून तिकडं चक्रा मारतो, चक्रांना करा शांत बाय। गाणं ऐकलं असेल तुम्ही, तसा विषयाचा। तर बघा माझ्याकडे समजा 7x हे एक पद आहे, याला मराठीत म्हणतात पद, इंग्लिश मध्ये म्हणतात टर्म। आता ह्या पदामध्ये दोन गोष्टी आहे, एक आहे 7 आहे आणि दुसरा आहे x आहे। या 7ला म्हणतात सहगुणक, काय म्हणतात? सहगुणक। आणि x ला म्हणतात चल। ओके, आपल्या प्रकरणाचं नाव आहे दोन चलांतील रेषीय समीकरणे। आता इथं एकच चल आहे, म्हणजे समजा मी म्हटलं 2x + 3 = 8, इथं किती चल आहे या समीकरणामध्ये? एकच चल आहे। ओके, आता समीकरण कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती पाहिजे भावांनो। समीकरण म्हणजे काय की ज्यावेळेस बरोबरचं चिन्ह येतं त्यावेळेस ते समीकरण होतं। आता या समीकरणात एकच चल आहे म्हणून याला आपण एक चल समीकरण म्हणतात। आता दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय? ज्या समीकरणात दोन चल असतील, 2x + 3y = 8, इथं किती चल आहेत बाबा? दोन चल आहेत। ही दोन चलातील समीकरण आहे, दोन चलातील समीकरण आहे, पण हे रेषीय समीकरण। आता रेषीय हा शब्द काय? प्रकरणाचं नाव काय? दोन चलांतील रेषीय समीकरणे। कुठली समीकरणे बाबा? रेषीय समीकरणे। इयत्ता 9वीला आपण हे प्रकरण ऑलरेडी अभ्यासलं आहे। आता याच्यामधील दोन चलातील, आता दोन चलातील म्हणजे दोन चल पाहिजे बाबा, x आहे आणि y आहे, संपला विषय। समीकरण म्हणजे काय? जिथं बरोबर चिन्ह आलं तिथं समीकरण। भावांनो, रेषीय म्हणजे काय विषय हा? रेषीय म्हणजे त्याचा जो काही सगळ्यात मोठा घातांक 1 असतो। डोक्यावर किती बाबा? 1 आहे, इथं पण 1 आहे। डोक्यावर किती पाहिजे भावांनो? 1 पाहिजे, डोक्यावर 1 पाहिजे। ओके, जर इथं असं असेल 2x² + 3y = 8, हे रेषीय समीकरण नाहीये, लक्षात घ्या, कारण डोक्यावरती 2 आहे, डोक्यावर 1च पाहिजे, काहीच नाही पाहिजे, लक्षात घ्या। तर ह्या झाल्या काही कन्सेप्ट। आता आपण थेट या सराव संचाकडे वळूयात। सराव संच 1.1 मध्ये काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सराव संच 1.1 मधले या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती पहिलं गणित दिसते। पहिलं हे गणित आपण समजून घेऊयात, तिथं स्क्रीनवरती दिसते, ही ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी समजून घेऊयात। मागच्या वर्षी आपण या प्रकारची गणितं बघितलेत, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, डोक्याला ताप घ्यायचा नाही। मी सांगणार आहे पुढे काही गणितं सांगणार आहे, पण पहिली ही ऍक्टिव्हिटी समजून घेऊयात। इथं काय दिलंय? खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा। दोन समीकरणं दिलेत, 5x + 3y = 9 समीकरण नंबर 1, 2x - 3y = 12 समीकरण नंबर 2। समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू, या दोघांची बेरीज करायचे। बाबा पहिलं या समीकरणाला लिहिलं 5x + 3y = 9, इथं लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर 2x - 3y = 12 याला लिहिलं। बरं, इथं बेरीज केली, बेरीज केल्यावर काय होणार? 5x आणि 2x, 5 आणि 2 झाले 7, इथं 7 आणि x तर ऑलरेडी आहे बाबा, म्हणजे ह्या बॉक्समध्ये 7 आले पाहिजे। इथं 3y + 3y - 3y कट झाले, अधिक वजा 3y कट होणार, बरोबर। या ठिकाणी यांनी इथं कट केलेत, आणि 9 आणि 12 झाले 21, या बॉक्समध्ये 21 आले पाहिजेत।
ओके, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 21 आपल्या जागेवर राहतील. 7 गुणिले इकडे आले भागिले 7 झाले. 7 एके 7, 7 त्रिक 21. 7 ने 21ला भाग लावला, उत्तर आलं 3. या ठिकाणी झालं. ओके, एवढा पार्ट झाला. तर इथं नंतर आपण बघू. आता इथं बघू. आता ही जी x ची किंमत आहे तिला काय केलं बाबा, x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. या ठिकाणी समीकरण 1 कुठे गेला बाबा, समीकरण 1 आपल्याकडे आहे 5x अधिक 3y बरोबर 9. मग 5 गुणिले x, 5x च्या x च्या ऐवजी 3 लिहायचं बरं का. समीकरण 1 मध्ये ठेवू म्हटलं ना, x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 5x अधिक 3y बरोबर 9. x च्या जागावर किती लिहिणार भावांनो, 3 लिहिणार. 5 गुणिले 3 अधिक 3y बरोबर 9 जशीच्या तसे. आता 5 त्रिक 15 आयला इथं जामच कुटाणा केलेला आहे. मध्ये डायरेक्ट विषय घेतला, म्हणजे यांनी काय केलं डायरेक्ट पुढच्या पायऱ्या घेतल्यात, पण आपण थोडंसं आरामात जाऊ. 5 त्रिक 15 बरोबर असं येईल, अधिक 3y बरोबर 9 येईल बरोबर. मग 3y आपल्या जाग्यावर, 9 आपल्या जाग्यावर, 15 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 15. ओके, म्हणजे या बॉक्समध्ये किती येणार बाबा, 15 येणार. ओके, 3y बरोबर 9 वजा 15 च्या मारी बटर खारे 9तून 15 जातात काय, नाही जात. मग 15तून 9 घालवा. 15 मधून 9 गेले, 6 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं. 3 गुणिले, त्याला म्हणायचं बाळा तू इथं काय करतोय, आपल्याला y ची किंमत काढायची. 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, भागिले झाला. मग वजा 6, 3 गुणिले इकडे आला भागिले. आता 3 एके 3, 3 दुने 6, वजा आहे म्हणून वजा 2 झालं. म्हणजे y बरोबर वजा 2, x बरोबर 3, y बरोबर वजा 2. मग इथं लिहायचं xy, x ची किंमत किती 3, y ची किंमत किती आली वजा 2. ही समीकरणाची उकल आहे. झाला, मी स्क्रीनशॉट तुम्हाला मारायला बाजूला झालेलो आहे. ओके, घेतला स्क्रीनशॉट. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता आपण पुढचा प्रश्न मित्रांनो बघूयात. प्रश्न क्रमांक 2. आता जो चालू होतोय, जो खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, ही सामायिक समीकरणं सोडवायची. दिलेली एक सामायिक समीकरणे सोडवा असा प्रश्न आहे. आता ही समीकरणं सोडवायची. प्रश्न क्रमांक 2 आपला सुरू झालेला आहे. तर आता पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो, अरे एवढी पोरं व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही तुम्ही, लाईक करून टाका मित्रांनो. आणि थोडासा आपल्याला प्रोत्साहन द्या. व्हिडिओला लाईक करणं लय गरजेचं आहे. ओके, हर एक व्हिडिओ को लाईक करणं जरूर आहे दोस्तों. ओके, बघा पुढचा प्रश्न. आता ही जी 2 समीकरणं आहेत ही मला सोडवायची आहेत. मग सोडवण्यासाठी सगळ्यात पहिली काय करणार, मी या 2 समीकरणाला इथं असं लिहिणार बाबा. पहिला लिहू 3a अधिक 5b बरोबर 26. समीकरण नंबर 1. घड्याळात वाजला 1. त्याच्यानंतर a अधिक 5b बरोबर 22. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. चला बाबा 2 समीकरणांना लिहिलं. सगळ्यात पहिली गोष्ट, ही समीकरणं सोडवायची म्हणजे काय करायचं भावांनो, ही समीकरणं सोडवायची म्हणजे आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्यात. कोणाच्या, ही सोडवायची म्हणजे x आणि y च्या किमती काढायच्यात. मग आता x आणि y च्या, आता इथं x आणि y नाहीये, इथं a आणि b आहे, म्हणजे a आणि b च्या किमती काढायच्यात. ओके, कुठली जी काय 2 चल दिली असेल, a b असेल तर a आणि b च्या काढा. कधी कधी m n असेल तर m आणि n च्या किमती काढा. x y असेल तर x y च्या जे दिलं जाते त्याच्या किमती काढायच्या. आता इथं मला a आणि b च्या किमती काढायच्यात. मग याच्या काही पायऱ्या आहेत ज्या कुठं पुस्तकामध्ये लिहिलेल्या नाही आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली पायरी, दोघांचं ऑब्झर्वेशन करणं आणि शोधणं की दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे. म्हणजे कोणाच्या शेजारी सारखी संख्या आहे, ए च्या शेजारी सारखी संख्या आहे की बी च्या शेजारी सारखी संख्या आहे. मग इथं ऑब्झर्वेशन करायचं, बघायचं कुणाच्या शेजारी बाबा सारखी संख्या आहे. ए च्या शेजारी वर 3 आहे आणि खाली काहीच नाही दिसत. हमारे खाली काहीच नाही आहे. मग लक्षात घ्यायचं खाली काय नाही, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. ए च्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे ए च्या शेजारी वर 3 आहे आणि खाली 1 आहे. म्हणजे ए चा सहगुणक वर 3 खाली 1 सारखा आहे का, नाही, सारखा नाही आहे. ए चा सहगुणक सारखा नाही. आता बी चा चेक करू. बी चा सहगुणक वर 5 आहे खाली 5 आहे. चला बाबा बी चा सारखा आहे, चोर सापडलेला आहे. म्हणजे बी चा सहगुणक सारखा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं 5b जो सारखा आहे तो कट होऊ शकतो. मग जो सारखा आहे त्याला घालवायचं, त्याला कट करायचं. मग त्याला कॅन्सल करण्यासाठी या 2 समीकरणांची एकतर बेरीज करावी लागते, एकतर वजाबाकी करावी लागते. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की बेरीज केव्हा करायची, वजाबाकी केव्हा करायची समीकरणांच्या बाबतीत, ते सांगतो. बघा, ज्या वेळेस 2 समीकरणांमध्ये इथं 5b यांना सारखी चिन्ह आहेत, अधिक आहे, तर यांची वजाबाकी करायची.
वजा वजा असतं तर वजाबाकी करायची. ओके. आणि जर एकाला अधिक एकाला वजा भिन्न चिन्ह असेल तर मग बेरीज करायची. आता इथं काय करू, वजाबाकी करू. कारण जर मी दोघांची बेरीज केली तर 5b आणि 5b 10b होतील आणि त्या 10bचं काय करायचं, लोणचं घालायचं का नाही, तो कट झाला पाहिजे. मग त्यासाठी या दोन समीकरणांची वजाबाकी करू. त्यासाठी समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा समीकरण 2 मधून 1 वजा करा, काय फरक पडत नाही. मग आपण इथं लिहू समीकरण 1 वजा समीकरण 2 करू, समीकरण 1 वजा समीकरण 2 करू किंवा समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. ओके. वजाबाकी करायची. चला समीकरण 1 ला उचला, याला उचलून इथं लिहा 3a अधिक 5b बरोबर 26. ओके. वजा दुसरं समीकरण काय बाबा इथं आहे, a अधिक 5b बरोबर 22. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस आपण वजाबाकी करतो दोन समीकरणांची त्यावेळेस खालची चिन्ह बदलतात. अधिकचा वजा, अधिकचा वजा, अधिकचा वजा. ओके. 3a मधून 1a गेला, किती a राहिले, 2a राहिले. आता 5b गेला, अधिक वजा कट झाला, 5b कट झाला. 26तून 22 गेले, 4 राहिले. आपल्याला a ची किंमत काढायची, a ला इथंच ठेवायचं, 4 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून a बरोबर बे के बे दुने 4, a बरोबर किती आलं, 2 आलं. म्हणजे a ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2. ओके. आता a मिळाला, आता कोण राहिला बाबा, b. आता मला b ची किंमत काढायची, बरोबर. a ची किंमत मिळाली, आता b ची किंमत. मग b ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, ही जी a ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये कोणात तरी ठेवायचं. आपण काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवलं तरी चालेल. चला समीकरण 2 मध्ये ठेवू, बरोबर. मग लिहायचं a बरोबर 2, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपण समीकरण 2 मध्ये ठेवू सध्या. ओके. समीकरण 2 काय बाबा आपल्याकडं, कुठे गेला समीकरण 2 हे बघा, याला उचला आणि इथं लिहा, उचला बिंदास आणि इथं लिहा a अधिक 5b बरोबर 22. मग काय करायचं, a च्या जाग्यावर 2 लिहायचं, a च्या जाग्यावर 2, a च्या जाग्यावर लिहिलं 2 अधिक 5b आपल्या जाग्यावर, 22 आपल्या जाग्यावर. आपल्याला कोणाची किंमत काढायची बाबा, a ची तर मिळाली, b ची काढायची. मग b ला इथंच ठेवायचं, 22 आपल्या जाग्यावर ठेवायचे, 2 अधिक a बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा झाले. मग 5b बरोबर 22तून 2 गेले, 20 आले. b ची किंमत काढायची, b आपल्या जाग्यावर, 20 आपल्या जाग्यावर, 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, भागिले झाले आणि b बरोबर 5 एके 5, 5 चोक 20. b बरोबर किती झाले, 4 झाले. तर अशा प्रकारे आपल्याकडं a बरोबर 2 आणि b बरोबर 4 हे उत्तर आलं. मग शेवटी आपण लिहू शकतो, उकल जी आहे आपली, उकल समीकरणाची जी उकल आहे ती काय आली बाबा, पहिला a लिहा नंतर b लिहा, बरोबर. पहिली a ची किंमत 2 आणि b ची किंमत किती, 4, 2 आणि 4. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ओके. एकदम सिंपल आहे. मी थोडा बाजूला झालो, याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपली गाडी पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा प्रत्येक प्रश्न लय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय दिलंय विषय, कधी कधी विषय एकदम गंभीर असतो. इथं आपल्याला दिलंय x अधिक 7y. प्रश्न पहिला लिहून घ्या, x अधिक 7y बरोबर 10, हे समीकरण नंबर 1. आणि दुसरं आहे बरं का, याला आपण असं एक म्हणू, ठीक आहे. दुसरं समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 7, हे झालं समीकरण नंबर 2. ओके. आता बघा मगाशी मी म्हटलं होतं, विचार करताना पहिली गोष्ट दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि चेक करायचं कोणाचा सहगुणक समान आहे, म्हणजे कोणाच्या शेजारी समान आहे. आता इथं बघा एक्सच्या शेजारी वर 1 आहे खाली 3 आहे, म्हणजे एक्सचा सहगुणक तर समान दिसतच नाही भावांनो. बीचा विचार केला तर इथं बघा वायचा जर विचार केला तर वर 7 आहे खाली वजा 2 आहे, म्हणजे वायचा पण समान नाही. आता प्रॉब्लेम झाला मोठा. मगाशी कसा 5b समान होता, डायरेक्ट वजाबाकी केली, विषय संपून टाकला. पण इथं आता सहगुणक कोणाचाच समान नाही. मग काय करायचं, एक काम करायचं, जर सहगुणक समान नसेल तर समान करून टाकायचा, काय टेन्शन आहे, समान करून टाकू. बघा मग या दोघांचा सहगुणक समान करताना मग कोणाचा सहगुणक समान करणार, तुम्ही एक्सचा सहगुणक समान करणार का वायचा. मग एक्सचा करा किंवा वायचा करा, कोणाचाही सहगुणक समान करा, काय फरक पडत नाही. आपण काय करू, एक्सचा सहगुणक समान करू. चला मग एक्सचा समान करताना बघा खाली 3x आहे
वर पण 3x पाहिजे. बरं का, खाली 3x आहे, वर पण 3x पाहिजे. मग वर 3x आणण्यासाठी x ला कितीने गुणावं लागेल, x ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा खाली 3 आहे, वर पण 3 पाहिजे मला. मग इथं 3 आणण्यासाठी x ला कितीने गुणावं लागेल, 3ने. 4ने गुणून चालेल का, नाही. मग इथं खाली 3 आहे तर वर पण 3ने गुणलं पाहिजे. पण लक्षात घ्या, मी या जर एकट्या x ला 3ने गुणलं तर या 7 आणि 10ला राग येईल. ते म्हणतील आलो त्याला एकट्यालाच 3ने गुणलं, आम्हाला का नाही गुणलं. ओके, मग त्याला राग येईल. मग त्याला राग नको यायला म्हणून संपूर्ण इक्वेशन जे आहे हे, त्या संपूर्ण इक्वेशनला 3ने गुणून टाकायचं. ओके, 3ने का गुणलं याचं कारण माहिती पाहिजे. याचं कारण असं आहे की कारण खाली 3 आहे म्हणून 3ने गुणलं. इथं जर 4 असतं तर 4ने गुणलं असतं, इथं 5 असतं तर 5ने गुणलं असतं. कारण आपलं टार्गेट आहे सहगुणक समान करणं. ओके, मग आता इथं तसं लिहू की बाबा समीकरण 1 ला कितीने गुणले, 3ने गुणून. ओके, समीकरण 1 ला 3ने गुणून आपल्याला काय मिळणार आहे ते समीकरण लिहू. आता नवीन समीकरण मिळेल. 3 गुणिले x 3x अधिक 3 7 21y 3 गुणिले 10 30. समीकरण नंबर 3. आता समीकरण 1चं रूपांतर 3 मध्ये आपण केलं. आता समीकरण 1 ला विसरून जायचं आणि जो काय जुगाड करायचा आहे तो समीकरण 2 आणि 3चा करायचा. आता बघा दोघांमध्ये काय समान आहे, 3x समान आलं. समीकरण 2 आणि 3 मध्ये 3x समान आलं. आता हे दोघे जण कट होऊ शकतात. मग आता यांना कट करायचंय. यांना कट करण्यासाठी काय करणार, यांना कॅन्सल करण्यासाठी काय करणार, दोघांची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागते. आता दोघांची बेरीज केली तर 3 अधिक 3 6 होतील. काय करायचंय बाबा, आपल्याला 6 घेऊन आपल्याला कट करायचंय. मग वजाबाकी केली पाहिजे. वजाबाकी केल्यावर 3 आणि 3 कट होतील, 3x कट होतील आणि आपल्याला y ची किंमत मिळेल. मग या दोघांची वजाबाकी करताना समीकरण 2 मधून 3 वजा केलं तरी चालतंय किंवा 3 मधून 2 वजा केलं तरी चालतंय. मग आपण समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. मग तसं लिहू, समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. ठीक आहे, समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. ओके, कुठं गेलं बाबा समीकरण 3, हे बघा हे समीकरण 3 आहे. ओके, मग त्या 3ला उचला. 2 मधून 3 वजा केलं तरी चालेल, आपण 3 मधून 2 वजा करू. समीकरण 3ला उचला, 3x अधिक 21y बरोबर 30 वजा समीकरण 2 करू. 2ला उचलून इथं लिहा. 2 काय बाबा, 3x वजा 2y बरोबर 7. आता बघा वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात. अधिकचं झालं वजा, वजाचं झालं अधिक आणि इथं अधिकचं झालं वजा. ओके, कारण चिन्ह बदलतात. वजाबाकी करताना चिन्ह बदलतात, अन्यथा बदलत नाही. बेरीज करताना बदलत नाही. आता बघा 3x कटाप शटाप वाटाप गेट आउट झाले. 21y अधिक आणि इथं आता अधिक आहे. 21 अधिक 2 पकडायचं. 21 आणि 2 23y. 30 7 गेले 23. आपल्याला कोणाची किंमत काढायची, y ची किंमत काढायची. बरं का बाय, कोणाची किंमत काढायची, y ची. y ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. 23 ला म्हणायचं बाळा तू पण कुठं जाऊ नको. आणि हा 23 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, भागिले झालं 23 भागिले 23 म्हणून y बरोबर 23 एके 23. y ची किंमत आपल्याला मिळाली 1. ओके, y बरोबर 1. मग आता एक काम करायचं, y ची किंमत मिळाली, आता x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी ही जी y ची किंमत 1 आहे तिला समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठं पण ठेवा, काय फरक पडत नाही. आपण काय करू, ही जी किंमत आहे y बरोबर 1 याला समीकरण 1 मध्ये ठेवू. मग इथं तसं लिहायचं, y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ओके, 2 आणि 3 मध्ये ठेवली तरी चाललं असतं, पण मला एक लईच आवडलंय म्हणून समीकरण 1 मध्ये ठेवतो. समीकरण 1 काय, x अधिक 7y बरोबर 10. उचला त्याला आणि इथं लिहा x अधिक 7y बरोबर 10. x ची किंमत माहिती नाही, काढायचे. 7 गुणिले y ची किंमत 1 आहे बरोबर 10 आहे. ओके, आता x आपल्या जाग्यावर 7 गुणिले 1 7 हम 7 7 आहे, 7 1 7 आहे.
आणि इथं आले 10 आपल्या जाग्यावर. एक्सला म्हणायचं बाळा इथंच थांब, तुझीच किंमत आपल्याला काढायची. 10ला म्हणायचं तू पण कुठून इथून हलू नको. 7ला म्हणायचं तुझं इथं काय काम नाही, तू इथून लांब जा. मग हा प्लस आहे, पलीकडे गेला मायनस झाला, -7 झाला. मग एक्स बरोबर 10तून गेले 7, उत्तर आलं 3. एक्स इज इक्वल टू 3. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडं एक्स बरोबर 3 आणि y बरोबर 1 आलं. बाकीचं तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे हे समीकरण आपण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर पटकन घेऊन टाका. तर आता गणित नंबर 3, अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर है. हाय देखो ये सवाल बहुत ही खतरनाक है, लेकिन टेंशन लेने का नहीं. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. 2x - 3y = 9 इक्वेशन नंबर है 1. ओके. आणि दुसरा 2x + y बरोबर 13. 13 क्या हाल होगा, कुछ नहीं होगा. ओके बघा 2x - 3y बरोबर 9 आणि पुढे आहे 2x + y बरोबर 13. आता या दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे आपल्याला दिसतंय. गौर से देखो ये दो इक्वेशन को, किसका सहगुणक समान आहे, कुणाचा सहगुणक समान आहे. तर 2x 2x समान आहे, चोर भेटला. 2x 2x समान आहे म्हणजे x कट होईल. ओके. एक्स जर का कॅन्सल झाला तर आपल्याला कोणाची किंमत मिळणार, y ची. ओके. मग आता इथं काय करू, या दोन्ही समीकरणांची डायरेक्ट वजाबाकी करू, कारण बेरीज केल्यावर 2 आणि 2 4 होतील. ते 4 घेऊन काय फायदा नाही. मग आपण काय करू, समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. 1 मधून 2 वजा केला तरी काय फरक पडत नाही. आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. का, कारण हे 2x 2x कट होतील आणि आपल्याला y ची किंमत मिळेल. बरोबर. मग इथं तसं लिहायचं, समीकरण 2 वजा समीकरण 1 करू किंवा समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण इथं लिहूयात समीकरण 2 वजा समीकरण 1. ओके. समीकरण 2 काय माझ्याकडं, 2x + y बरोबर 13 आणि मायनस वजा समीकरण 1 काय आहे, 2x - 3y बरोबर 9. आता करून टाका वजाबाकी. कशी करा, एकदम रिलॅक्स मध्ये. आणि वजाबाकी करताना लक्षात घ्या, खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात. अधिकचं झालं वजा, वजाचं झालं अधिक आणि अधिकचं झालं वजा. ओके. आता बघा 2x 2x कट कॅन्सल झाले, 2x 2x आणि वजाचं झाले तर अधिक ना, अधिक 3y आणि वजा y, सॉरी अधिक y. हा 1y आणि हे 3y, किती y झाले, 4y झाले. बरं का बाय, किती y झाले, 4y बरोबर 13 वजा 9, 13तून 9 गेले 4. y आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, हे 4 गुणिले इकडे आले भागिले 4, म्हणून y बरोबर 4 × 4. y ची किंमत आली 1. y बरोबर 1 आहे. आता कोणाची किंमत काढायची, x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी ही जी y ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवा. आपण काय करू, समीकरण 2 मध्ये ठेवू, जरा बरं वाटतंय. 2 1 मध्ये ठेवलं तरी चालतंय. मग इथं लिहायचं 1 y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. कशामध्ये ठेवायची, 2 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय रे बाबा आपल्याकडं, कुठं गेलं 2, हे बघा, हे याला उचलून तिथं लिहायचं. ओके. समीकरण 2 आहे 2x + y बरोबर 13. ओके. 2x + y ची किंमत आहे 1 बरोबर 13. ओके. 2x आपल्या जाग्यावर, 13 आपल्या जाग्यावर, 1 अधिक पलीकडे गेला वजा झाला. 2x आपल्या जाग्यावर, 13तून 1 गेला 12 आले, 12ला इथं लिहून टाका. x आपल्या जाग्यावर, 12 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले पलीकडे गेला भागिले झाला. ओके. हे छोटे छोटे नियम आहेत. 2 गुणिले पलीकडे गेले भागिले झाले. x बरोबर 12, x बरोबर 6, y बरोबर 1. अशा प्रकारे मित्रांनो आपण कापूया केक. एकदम परफेक्ट उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके स्क्रीन में है, स्क्रीन के ऊपर एक क्वेश्चन नंबर 4. m, यहाँ m है और n है. बघा इथं काय आहे, बघा या ठिकाणी 5m वजा 3n बरोबर 19. समीकरण नंबर 1. दुसरं आहे m
वजा 6n बरोबर वजा 7 समीकरण नंबर 2. बघा मगाच्या समीकरणात जे समान होते 2x 2x, आता इथं कोणाचा सहगुणक समान आहे? इथं तर कोणाचा सहगुणक समान दिसत नाही. इथं जर आपण बघितलं m च्या शेजारी 5 आहे, m च्या शेजारी 1 आहे, म्हणजे m चा सहगुणक समान नाहीये. n चा जर विचार केला तर वर 3 खाली 6, n चा पण समान नाहीये. मग इथं आपल्याला सहगुणक समान करावा लागेल. मग कोणाचा सहगुणक समान करायचा? बघा m चा केला तरी चालेल, n चा केला तरी चालेल. बघा जर इथं 3 ला जर 2 ने गुणलं तर 6 होतील, म्हणजे समीकरण 1 ला जर तुम्ही 2 ने गुणलं तर इथं n चा सहगुणक समान होईल. ओके. आणि समीकरण 2 ला जर 5 ने गुणलं तर इथं 5m येतील आणि m चा सहगुणक समान होईल. मग आपण काय करू? इथं 5 ने गुणू, जे करायचं ते करा, काय प्रॉब्लेम नाही. समीकरण 2 ला आपण 5 ने गुणू आणि इथं m चा सहगुणक आपण समान करून घेऊ. इथं तसं लिहायचं, समीकरण 2 ला 5 ने गुणू, 5 ने गुणून. ओके. 5 ने गुणल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? बघा 5 ने गुणून टाका एकदम रिलॅक्स मध्ये. 5 गुणिले m 5m वजा 5 30n वजा 5 7 35 समीकरण नंबर 3. आता 2 ला विसरा आणि 3 ला लक्षात घ्या. आता कोणाचा विचार करायचा? 2 चा काय विचारच करायचा नाही, उसको भूल जाने का. आणि जो काय विचार करायचा आहे तो 1 आणि 3 चा विचार करा. समीकरण 1 आणि समीकरण 3 यांच्यामध्ये बघा इथं 5m सारखा आहे, म्हणजे 5m कट होईल आणि m कट झाला तर आपल्याला किंमत कोणाची मिळेल? n ची. मग आता काय करायचं? समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करा किंवा 3 मधून 1 वजा करा, काय प्रॉब्लेम नाही. आपण समीकरण 1 मधून 3 वजा करू. इथं लिहू समीकरण 1 वजा समीकरण 3 करू, 1 वजा समीकरण 3 करू. ओके. 1 ला उचला, पहिलं किडनॅप करा त्याला, याला 1 ला उचलून इथं लिहू 5m वजा 3n बरोबर 19 आणि वजा समीकरण 3 ला लिहा 5m वजा 30n बरोबर वजा 35. बापरे, विषय गंभीर है, पण टेन्शन घ्यायचं नाही कारण सर खंबीर आहे. आता चिन्ह बदलणार, अधिकचं झालं वजा, वजाचं झालं अधिक, वजाचं झालं अधिक. 5m कट झाले, कटाप शटाप वटाप गेट आउट झाले. आणि आता कोण उरलं बघा, इथं अधिक आणि वजा, अधिक वजा वजा बाकी, 30तून 3 गेले, किती राहिले बाबा? 27n आणि 19 अधिक 35. बघा अधिक आहे ना, आता 19 आणि अधिक 35 होतील कारण वजाचं अधिक झालं वजा बाकी करताना. 9 आणि 5 14चे 4 हातच्याला 1 3 4 आणि 5 54 झालं. ओके. आपल्याला n ची किंमत काढायची, n आपल्या जाग्यावर 54 आपल्या जाग्यावर 27 गुणिले इकडे आले भागिले आणि म्हणून n बरोबर 27 एके 27, 27 दुने 54 म्हणून n बरोबर किती आले? 2 आले. अशा प्रकारे n बरोबर आपल्याला मिळतील 2. आता n ची तर किंमत मिळाली. आता m ची किंमत काढणं खूप सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. या किमतीला कुठे लिहायचं? n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 2 3 कशातही ठेवा, तुम्हाला m ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. आपण काय करू? ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, पण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. आता समीकरण 1 आपल्याकडे काय बाबा? 5m वजा 3n बरोबर 19. 5m वजा 3n बरोबर 19. ठीक आहे. 5m आपल्या जाग्यावर वजा 3 गुणिले n ची किंमत किती आहे? 2 बरोबर 19. ठीक आहे. आता 5m आपल्या जाग्यावर वजा 3 दुने 6 बरोबर 19. ओके. आता 5m आपल्या जाग्यावर 19 आपल्या जाग्यावर वजा 6 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजाचं झालं अधिक 6 आणि 5m बरोबर 19 अधिक 6 25. ओके. m आपल्या जाग्यावर 25 आपल्या जाग्यावर 5 गुणिले पलीकडे आले भागिले 5 झाले आणि म्हणून m बरोबर 5 एके 5 5 5 25. m बरोबर 5 n बरोबर 2. विषय संपला. एकदम इझी विषय मित्रांनो. अशा प्रकारे हा चौथा प्रश्न होऊ शकतो. आता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5वा. तोपर्यंत याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तर 5 नंबरचा प्रश्न आता आपल्या स्क्रीनवरती आहे मित्रांनो. बघा 5x अधिक 2y बरोबर वजा 3. बरं का, याला आपण लिहून घेऊयात व्यवस्थित. एकच मिनिट. हा ओके.
5x + 2y = -3 समीकरण नंबर 1. ओके. आणि दुसरं जे आहे आपल्याकडे याला आपण रोमन मध्येच लिहू. ओके. दुसरं आपल्याकडे आहे x + 5y = 4 समीकरण नंबर 2. दोन्ही समीकरणं नीट बघून घ्या. पहिलं आहे 5x + 2y = -3. दुसरं आहे x + 5y = 4. आता मला सांगा दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे. आपली पहिली पायरी चेक करणं की दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे. तसं जर बघायला गेलं तर इथं एक्सचा जर बघितलं तर वर 5 आणि खाली 1 आहे म्हणजे एक्सचा सहगुणक समान नाही. वायचा जर विचार केला तर वर 2 आणि खाली 5 आहे म्हणजे वायचा पण समान नाही भावांनो. ओके. मग समान नसेल तर समान करून घ्या. ओके. मग इथं कसं करायचं समान आपण वर 5x आहे तर खाली पण 5x आणू म्हणजे एक्सचा सहगुणक समान करू. वायचा केला तरी चालेल काय फरक पडत नाही. आपण एक्सचा सहगुणक समान करू. बघा एक्सचा वर 5 आहे खाली पण मला 5 पाहिजे. मग ह्या एक्सच्या जागेवर 5 आणण्यासाठी मला या एक्सला कितीने गुणावं लागेल 5ने गुणावं लागेल. आणि मागाशी तुम्हाला मी म्हटलं या एक्सला जर 5ने गुणलं तर ह्या दोघांना राग येईल. त्यांना राग नको यायला म्हणून संपूर्ण समीकरण 2ला 5ने गुणायचं आणि इथं लिहायचं की बाबा समीकरण 1 × 5 करू. ओके. समीकरण 2 × 5 करू 1 नाही. समीकरण 2ला 5ने गुणू असं लिहू. चला 2ला 5ने गुणून. ओके. गुणून. ओके. 5ने गुणा. चला गुणून टाका. 5 × x 5x अधिक 5 5 25y 5 चोक 20 समीकरण नंबर 3. काय केलं बाबा समीकरण 2ला 5ने गुणलं आणि आपल्याकडे समीकरण 3 मिळालं. 5 1 5x 5 5 25y 5 चोक 20 झालं. आता जो काय करायचंय ते आपण समीकरण 1 आणि 3चं करू. जे काय करायचंय ते बघा समीकरण 1 आणि 3. आता 2ला विसरा. ओके. आता समीकरण 1 आणि 3 मध्ये जर बघितलं तर कोणाचा सहगुणक समान दिसतोय बाबा इथं 5x समान दिसतात. ते कट होतील. त्यांना कट करू. मग त्यांना कट करण्यासाठीच 2 समीकरणांची वजाबाकी करावी लागेल कारण इथं अधिक 5x आहेत अधिक 5x आहेत वजाबाकी करावी लागेल. ओके. मग आपण काय करूया समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. 1 मधून 3 वजा केलं तरी चालेल पण आपण इथं लिहू समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 3 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे. समीकरण 1 करू 3 वजा 1 करू. ठीक आहे. मग पहिलं समीकरण 3ला लिहून टाका. समीकरण 3 आहे 5x अधिक 25y = 20 आणि वजा समीकरण 1 इथं आहे त्याला उचलून इथं लिहा. 1 आहे 5x अधिक 2y = -3. ठीक आहे. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात आपल्याला माहिती आहे. अधिकचं वजा वजाचं अधिकचं वजा वजाचं अधिक. बघा 5x कट होतील. मग आता काय राहील आपल्याकडे बघा 25 2 गेले 23y 20 अधिक 3 23 y आपल्या जाग्यावर 23 आपल्या जाग्यावर हे 23 गुणिले इकडे आले भागिले 23 आणि म्हणून y बरोबर 23 × 23 y बरोबर 23 × 23 म्हणून y बरोबर आलं 1. y ची किंमत 1 आली. आता ही जी y ची किंमत 1 आहे तिला आपण कुठं ठेवायचं समीकरण 1 2 3 कशातही ठेवा आणि x ची किंमत काढा. आपण काय करू याला समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे. किंवा 1 मध्ये ठेवलं तरी चालेल 2 मध्ये ठेवू. चला y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ओके. 1 2 3 कशातही ठेवा आपण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय बाबा आपल्याकडे आहे x अधिक 5y बरोबर पांढऱ्या कलरने घेऊ. समीकरण 2 आहे x अधिक 5y बरोबर 4. मग इथं लिहायचं x अधिक 5y बरोबर 4. x अधिक 5 गुणिले y ची किंमत किती 1 बरोबर 4 बरोबर. म्हणून x अधिक 5 1 5 बरोबर 4. ओके. म्हणून x बरोबर 4 आपल्या जाग्यावर 5 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 झाले आणि म्हणून x बरोबर 4 वजा 5 4तून 5 जात नाही 5तून 4 गेले 1 वजा 1. ओके. x बरोबर वजा 1 y बरोबर 1. अशा प्रकारे हा 5वा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू शकतो. ठीक आहे. एकदम सोपा आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूयात. तोपर्यंत याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे.
तर बघूयात पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. आता आपली गाडी वळवूयात. प्रश्न क्रमांक 6. गंभीर आहे, विषय गंभीर आहे, पण सर खंबीर आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. या प्रश्नामध्ये बघा इथं काय दिलंय, इथं छेद आले. बाबा 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 गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे, लेकिन टेन्शन नाही लेने का. बघा या ठिकाणी काय, इथं खाली 3 आहे. बघा 1/3x अधिक y बरोबर 10/3. आता हे खालचे 3 पहिले घालवायला लागतील ना भावांनो. खालचे 3 घालून टाकू. मग खालचे 3 घालवण्यासाठी सगळ्या समीकरणाला 3 ने गुणा. 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 3 गुणिले 10/3. 3 ने गुणलं मग काय झालं बाबा, 3 3 गेले, मग 1x राहिला अधिक 3y आपल्या जाग्यावर बरोबर 3 3 गेले, 10 राहिले. हे बाबा समीकरण नंबर 1. ओके झाला बाबा, एक विषय क्लिअर झाला. आता दुसरं समीकरण घ्या जे आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता इथं खाली 4 आहेत, हे खालचे 4 आपल्याला कट करावे लागतील. मग खालचे 4 घालवण्यासाठी संपूर्ण समीकरणाला 4 ने गुणून टाका. मग 4 गुणिले 2 बघा 4 गुणिले 2x घ्या अधिक 4 गुणिले 1/4y घ्या आणि बरोबर 4 गुणिले 11/4 घ्या. आता 4 2 8x अधिक 4 4 गेले 1y आणि बरोबर 4 4 गेले 11. समीकरण नंबर 2. ओके हे झालं समीकरण 1 आणि हे झालं समीकरण 2. आता ही 2 समीकरणं तयार झाली. आता ह्या 2 समीकरणांना सोडवा. बघा पहिलं काय झालं, एक समीकरण तयार, x अधिक 3y बरोबर 10 आणि दुसरं आहे 8x अधिक y बरोबर 11. आता या 2 समीकरणामध्ये कोणाचा सहगुणक समान आहे बाबा. वर जर बघितलं xच्या बाजूला 1 आहे, इथं 8 आहे, म्हणजे xचा सहगुणक समान नाही. इथं जर बघितलं yच्या शेजारी 3 yच्या शेजारी 1 आहे, म्हणजे yचा पण सहगुणक समान नाहीये. मग कोणाचा तरी सहगुणक समान करावा लागणार आहे. मग कोणाचा सहगुणक समान करायचा, xचा करा किंवा yचा करा. आपण yचा सहगुणक समान करू. वर 3y आणा, खाली पण 3y आणू. मग ह्या yच्या जागेवर 3y येण्यासाठी संपूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं आहे. मग इथं लिहायचं समीकरण 2 ला 3 ने गुणू, 2 ला 3 ने गुणू बरं का, 3 ने गुणू. ओके समीकरण 2 ला जर आपण 3 ने गुणलं तर आपल्याकडं काय येणार, 8 त्रिक 24. बापरे 8 त्रिक 24x अधिक 3 गुणिले y 3y आणि बरोबर 11 गुणिले 3 33. याला म्हणायचं समीकरण 3. आता समीकरण 2 ला विसरा, जे काय करायचंय ते समीकरण 1 आणि 3चं करा. बघा याच्यात 3y समान आहे. आता 3y कट होतील, मग ते 3y कट करण्यासाठी समीकरण 1 आणि 3ची वजाबाकी करावी लागेल. मग समीकरण 3 मधून समीकरण 1 ला वजा करा. इथं लिहा समीकरण 3 वजा समीकरण 1 करू बरं का, 3 वजा समीकरण 1 करू. मग पहिलं समीकरण 3 ला उचला बाबा. कुठे समीकरण 3, इथं आहे 24x अधिक 3y बरोबर 33 आणि वजा समीकरण 1, ह्या 1 ला उचलून इथं लिहा. समीकरण 1 काय, x अधिक 3y बरोबर 10. आता वजाबाकी करताना खालची चिन्ह आपली काय होणार, बदलणार बरं का. मग खालची चिन्ह बदलून टाकू. अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा, 3y कट होतील आणि काय राहील आपल्याकडं, 24तून 1 x गेला 23x राहिले, 3y कट झाले, 33तून 10 गेले 23 राहिले. आपल्याला x ची किंमत काढायची. x आपल्या जाग्यावर 23 आपल्या जाग्यावर, हे 23 गुणिले पलीकडे आले भागिले 23 झाले आणि म्हणून x बरोबर 23 एके 23. x ची किंमत किती आली बाबा, 1 आली. ओके आता आपल्याला y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी ही जी किंमत आहे x बरोबर 1, हिला समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा. मग इथं लिहू x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 जरा बरं आहे, समीकरण 1 मध्ये ठेवू. चला 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय बाबा आपल्याकडं, कुठं गेला समीकरण 1, हे बघा इथे समीकरण 1 आहे x अधिक 3y बरोबर 10. इथं लिहायचं x अधिक 3y बरोबर 10. x ची किंमत 1 अधिक 3y बरोबर 10. 3y आपल्या जाग्यावर 10 आपल्या जाग्यावर 1 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा 1 झाला. 3y आपल्या जाग्यावर 10तून 1 गेला 9 झाला
y आपल्या जाग्यावर 9 आपल्या जाग्यावर 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले 3 झाला आणि y बरोबर 3 त्रिक 9 म्हणजे y ची किंमत किती आली 3 आली. ओके, तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही पटकन घेऊ शकताय. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 कडे वळूयात. पुढचा प्रश्न मित्रांनो थोडासा वेगळा आहे. मी असा कसा वेगळा असा तो प्रश्न तुम्हाला म्हणेल. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा वेगळा आहे आणि हा प्रश्न सोडवण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी आहे. पण टेन्शन नाही घ्यायचं. बघा काय प्रश्न आहे. 99x आपण आपला व्हाईट कलरचा घेऊयात पेन बाबा. ओके, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 इक्वेशन नंबर 1. दुसरा आहे 101x अधिक 99y बरोबर 501. मित्रांनो जर अशा प्रकारचं जर गणित आलं इथं जर नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर काय माहिती का आकडे लय मोठे आहेत रे भावांनो. तुम्ही म्हणा एवढे मोठे आकडे एवढे मोठे आकडे मोठे मोठे आकडे. आता एवढ्या मोठ्या आकड्यांचं करायचं काय. बघा इथं एक्सच्या बाजूला 99 आहे तोच 99 वायच्या बाजूला आलाय आणि इथं वायच्या बाजूचा 101 एक्सच्या बाजूला आलाय म्हणजे इकडचा तिकडं तिकडचा इकडे गेला. इसकी टोपी उसके सर उसकी टोपी इसके सर असं झालेलं आहे. याचा माणूस तिकडं म्हणजे सध्या जे काही आता इलेक्शनमध्ये आपण बघतोय सध्या जे काही राजकारणामध्ये चाललंय इकडच्या पक्षाचा माणूस तिकडं तिकडचा इकडं कोण कोणाच्या पक्षात काहीच समजून नाही राहिले. तर तशी अवस्था या गणिताची आहे. मग अशा गणिताला काय करायचं माहिती आहे का मित्रांनो. एक ट्रिक आहे. 3 स्टेप आहेत. स्टेप 3 आहेत बरं का. पहिली स्टेप समीकरण 1 2 दोघांची बेरीज करून टाकायची. सरळ डोळे दाखवून बेरीज करून समीकरण नंबर 3 तयार करायचं. सरळ दोघांची ॲडिशन करायची सरळ दोघांची बेरीज करायची आणि समीकरण 3 तयार करायचं. स्टेप नंबर 2 नंतर मग दोघांची वजाबाकी करायची. समीकरण 1 बरं का ही झाली पहिली स्टेप बरं का. पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये सरळ दोघांची वजाबाकी करायची. 1 वजा 2 करा किंवा 2 वजा 1 करा समीकरण 4 तयार करायचं. पहिली पायरी काय दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. दुसरी पायरी दोघांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं. आणि तिसऱ्या पायरीमध्ये काय करायचं ही जी 2 नवीन समीकरणं मिळाले समीकरण 3 आणि 4 यांची सरळ बेरीज करायची आणि बेरीज करून तुम्हाला x किंवा y ची किंमत मिळणार. तर पहिली पायरी समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करायची. या दोघांची बेरीज करून टाका. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू 1 अधिक समीकरण 2 करू. ओके, एकदम सोपा विषय. 1 अधिक 2 करू. चला करून टाका दोघांची बेरीज. ओके, बघा पहिली पायरी पायऱ्या पायऱ्याने जायचंय. समीकरण 1 आहे 99x अधिक 101y बरोबर 499. याला उचलून इथं लिहिला अधिक याला उचलून इथं लिहू. समीकरण 2 ला उचलून इथं लिहू. 101x अधिक 99y बरोबर 501. करून टाका बेरीज. 101 अधिक 99 200 200x झाले. 99 अधिक 101 200 200y झाले. 499 अधिक 500 किती झालं 1000. आता 200 200 1000 सगळ्यांना कितीने भाग जाईल सगळ्यांना 200 ने भाग जातो म्हणून 200 एके 200 अधिक 200 एके 200 250,000 समीकरण नंबर 3 तयार झालं. पहिली पायरी एकदम ओके मध्ये झाली पहिली पायरी बरं का. समीकरण 1 अधिक 2 ची बेरीज करून समीकरण 3 तयार केलं. एवढंच करायचंय बाकी काय मोठा एवढंच जाऊन झेंडा नाही लावायचा. सरळ दोघांची बेरीज करायची आणि समीकरण 3 तयार करायचं. ओके, बेरीज केली समीकरण 3 मिळालं x अधिक y बरोबर 5 झालं. आता पुढची स्टेप पुढची पायरी काय या 2 समीकरणांची वजाबाकी करा. वजाबाकी करताना समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा. आपण काय करू समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. 2 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे 2 वजा 1 करू. आता समीकरण 2 काय बाबा कुठे गेला आपला समीकरण 2 बाबा हे बघा इथे 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण नंबर 2 याला उचलून तिथं लिहिला. वजाबाकी करायची समीकरण 1 99x अधिक 101y बरोबर 499. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा आपल्याला माहिती आहे. आता बघा काय होईल 101 मधून 99 गेले 101 वजा 99 2 2x 99 वजा 101 वजा 2y बरोबर का. 99 वजा 101 म्हणजे वजा 2 येतात. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि 501 मधून 499 गेले 2 राहिले. आता बघा या ठिकाणी काय होईल या दोन्ही समीकरणांचा जर का विचार केला या समीकरणाचा जर विचार केला तर याच्यामध्ये 2 2 2
सगळीकडे 2 2 2 आहे म्हणजे या संपूर्ण समीकरणाला 2 ने भाग लावू शकतो. मग इथं लिहायचं 2 1 2 वजा 2 1 2 बरोबर 2 1 2 समीकरण नंबर 4. इथं वाटलंच तर लिहायचं संपूर्ण समीकरणाला किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने भागले. झालं. बघा मित्रांनो, आपण काय केलं, पहिली स्टेप या दोघांची बेरीज करून x अधिक y बरोबर 5 हे समीकरण नंबर 3 तयार केलं. दुसऱ्या स्टेपमध्ये या दोन समीकरणांची वजाबाकी केली. समीकरण 4 मधून 3 मधून समीकरण 2 मधून 1 वजा केलं, ती वजाबाकी करून x वजा y बरोबर 1 हे समीकरण नंबर 4 तयार केलं. 2 स्टेप झाल्या. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, ही जी दोन नवीन समीकरणं मिळालेत, समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची करायची बेरीज. इथं लिहायचं समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. ठीक आहे. समीकरण 3 काय बाबा, x अधिक y बरोबर 5. इथं लिहायचं x अधिक y बरोबर 5 आणि अधिक समीकरण 4 काय, x वजा y बरोबर 1 वजा बाकी करून टाका. बघा x मधून x गेला, बेरीज करतोय आपण, बेरीज करतोय बरं का, बेरीज करायची. मग बेरीज करताना इथं या दोघांची वजाबाकी होईल, हे दोघं जण कॅन्सल होतील. x अधिक x 2x, y गेला 5 आणि 1 झाले 6. x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर बे के बे बे त्रिक 6. x बरोबर किती आलं, 3 आलं. x ची किंमत तर मिळाली. आता y ची किंमत काढायची आपल्याला. कोणाची काढायची, y ची. तर y ची किंमत काढणं खूप सोपं आहे. y ची किंमत काढण्यासाठी ही जी x ची किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, काही फरक पडत नाही. पण शक्यतो 3 किंवा 4 मध्ये ठेवा, कारण समीकरणं छोटी छोटी आहेत. 3 तर लई सोपं दिसते म्हणून आपण 3 मध्ये ठेवू. इथं लिहायचं x बरोबर 3, ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. ओके. समीकरण 3 आपल्याकडे काय, x अधिक y बरोबर 5 आहे. बघा इथं x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती, 3 अधिक y आपल्या जागेवर बरोबर 5 आपल्या जागेवर. y आपल्या जागेवर जसेच्या तसे, 5 आपल्या जागेवर जसेच्या तसे. 3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3 झाले आणि y बरोबर 5 वजा 3, 5तून 3 गेले 2 म्हणजे x बरोबर 3 y बरोबर 2. अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. याला बे व बेचं गणित म्हणतात. ओके. पहिली या दोन समीकरणांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं, मग वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं आणि 3 आणि 4 ही जी दोन नवीन समीकरणं तयार होतील त्यांची नंतर बेरीज करायची. नीट पायऱ्या आणि स्टेप लक्षात घ्या. सेम याच प्रकारचं पुढचं एक गणित आहे ते आपण बघूयात. 8वं गणित. याला बे व बे, बघा लक्षात घ्या, बे व बे लक्षात घ्या. ही एक बे व बे लक्षात घ्या. पहिलं काय करायचं, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं बरोबर. नंतर दोघांची वजाबाकी करून 1 वजा 2 वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं आणि नंतर परत बेरीज करायची समीकरण 3 आणि 4 ची बरोबर. हे मगाच्या गणितामध्ये पण हेच केलं आणि आत्ताच्या गणितामध्ये पण हेच आहे. हीच ट्रिक आहे, हे स्टेप्स आहेत, ह्या लक्षात घ्यायच्या. तर आता इथं जी दोन समीकरण आहेत ती काय बाबा, पहिलं जे समीकरण आहे इथं ते आपण पहिलं लिहून घेऊयात. बघा 49x वजा 57y बरोबर 172 समीकरण नंबर 1. त्याच्यानंतर 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण नंबर 2. तर पायऱ्यांनुसार जाऊयात. पहिली पायरी काय बाबा, बेरीज करायची या दोन समीकरणांची बेरीज. मग इथं तसं लिहायचं, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, बेरीज करू. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. ठीक आहे. बेरीज करून काय मिळतंय बघा, बेरीज करा. 49x वजा 57, 5 नाही बरं का, 57 आहे, 57y बरोबर 172 आणि अधिक 57x वजा 49y बरोबर 252. ठीक आहे. बघा 49 57 अधिक होईल, बेरीज होईल ना, बेरीज करतो. 49 आणि 57 किती झाले, 9 आणि 7 16चे 6 अच्चाला 1 106 झाले. वजा इथे पण वजा वजा अधिक होईल. 57 आणि 49 किती झाले, वजा 106. ओके, बेरीज होईल. आणि इथं काय होईल, 2 आणि 2 4, 7 5 12चे 2 अच्चाला 1 आणि 424. आता 106 424 यांना नक्कीच 106 ने भाग जाऊ शकतो. बघा 106 गुणिले 4 करा, 4 सक 24चे 4 अच्चाला 2, 4 0 0 आणि 2 4 आणि 4 1 4 424.
106 चोक 424 म्हणजे सगळ्यांना 106 ने जर भाग लावला तर 106 एके 106 वजा 106 एके 106 आणि 106 चोक 424 समीकरण नंबर 3. म्हणजे बघा या ठिकाणी काय केलं, या दोन समीकरणांची बेरीज करून आपल्याला काय मिळालं, x वजा y बरोबर 4 हे समीकरण आपल्याला मिळालं. x वजा y बरोबर 4. आता काय करू, वजाबाकी करू. या दोन समीकरणांची वजाबाकी, पुढची स्टेप मागाशी होतो तसंच या दोघांची वजाबाकी करू. समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा समीकरण 2 मधून 1 वजा करा. चला समीकरण 1 मधून 2 वजा करू. ओके, किंवा 2 मधून 1 वजा करू. चला समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे, 2 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे, वजाबाकी करा. समीकरण 2 काय बाबा माझ्याकडे 57x वजा 49y बरोबर 252 आणि वजा समीकरण 1 आहे 49x वजा 57y बरोबर 172. आता ही वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात बरं का, एवढं लक्षात घ्या. अधिकचं झालं वजा, वजाचं झालं अधिक आणि अधिकचं झालं वजा. ओके, आता इथं काय होईल बाबा, 57 वजा 49, 57 मधून 49 गेले 8x वजा अधिक वजाबाकी, परत 57 मधून 49 गेले 8y, मोठी संख्या 57 तिच्या अगोदर अधिकचे चिन्ह म्हणून अधिक. आणि त्याच्यानंतर इथं बघा 252 वजा 172, 252 वजा 172, 2तून 2 गेले 0 आणि इथं 15तून 7 गेले 8 आणि इथं आलं 80. उत्तर किती आलं बाबा, 80 बरोबर 80. बघा 8 8 80 सगळे कितीच्या पाड्यात येतात, 8च्या पाड्यात येतात. पण सगळ्यांना 8ने भाग लावू. 8 एके 8 म्हणून x, 8 एके 8 म्हणून y आणि 8 10 80 समीकरण नंबर 4. बघा काय झालं या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या. पहिलं काय केलं, दोन समीकरणांची बेरीज करून x वजा y बरोबर 4 मिळालं, समीकरण 3 मिळालं. आणि या दोघांची वजाबाकी करून x अधिक y बरोबर 10 हे समीकरण 4 मिळालं. आता तिसरी स्टेप काय, परत बेरीज करायची. कोणाची, समीकरण 3 आणि 4ची. मग इथं लिहायचं समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. ओके, 3 अधिक 4 करू. समीकरण 3 काय बाबा माझ्याकडं, कुठं गेलं समीकरण 3, इथं x वजा y बरोबर 4. इथं लिहायचं x वजा y बरोबर 4 आणि अधिक समीकरण 3 काय आहे बघा इथं आहे, सॉरी समीकरण 4 काय आहे बघा इथं आहे, x अधिक y बरोबर 10. x अधिक x किती x झाले, 2x झाले. अधिक y वजा y कट झाले. 10 अधिक 4 किती झाले बाबा आपल्याकडं, 14 झाले. आपल्याला x ची किंमत काढायची. x आपल्या जाग्यावर 14, आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले 2 आणि म्हणून x बरोबर किती झाले बाबा, x बरोबर बेस 7 × 14. x ची किंमत किती आली, 7. आता x ची किंमत मिळाल्यावर आपल्याला y ची किंमत काढायची. y ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, x बरोबर 7 ही किंमत आपण समीकरण 1 2 3 4 कुठेही ठेवू. ओके, आपल्याला 4 जरा बरं वाटतं, आता 4 मध्ये ठेवू. इथे लिहायचं x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. 4 जरा नीट काढू, 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 आपल्याकडे काय रे बाबा, कुठे गेलं समीकरण 4, बघा या ठिकाणी आहे की x अधिक y बरोबर 10, x अधिक y बरोबर 10. x ची किंमत किती, 7 अधिक y बरोबर 10 आपल्या जागेवर, y आपल्या जागेवर 10 आपल्या जागेवर 7 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 7 झाले आणि y बरोबर 10तून 7 गेले 3 झाले. y बरोबर 3 आणि x बरोबर आपल्याकडे किती आलेलं आहे या ठिकाणी, x बरोबर 7. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढता येईल. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, यस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव संच 1.1 बघितलेला आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, पुढचा जो सराव संच आहे त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन एकदाचं दाबून टाका. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, हीच व्हिडिओ जर इंग्लिशमधून बघायची असेल, तुम्ही इंग्लिश मीडियमला किंवा सेमी इंग्लिशला असाल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या व्हिडिओची इंग्लिशमधली लिंकसुद्धा तुमच्यासोबत शेअर केले. त्याचबरोबर मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जॉईन केला आहे का, नाही अजून, जॉईन करून टाका. व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इंस्टाग्रामला फॉलो केलं का, नाही केलं, करून टाका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची सुद्धा लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर आपला एक ॲप्लिकेशन आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, जो तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल. त्या ॲपची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मंडळ आभारी आहे. धन्यवाद. बाय सर्वांना. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.